मामा त्यांना काही संशय आला नसेल ना? नक्की असं काय सांगता येत नाही भाऊ. आणि जर संशय आला असेल तर तो हुडकायचा कसा? कसा हुडकायचा? मेनका एक चान्स आहे. सुंदर मार्केट मध्ये निघाला ना तेव्हा अक्षरानं त्याच्याकडे एक फाईल दिली होती. लाल पिवळ्या रंगाची फाईल होती बघ. त्या फाईल मध्ये पोटगीचे कागदपत्र होते असं तिनं मला सांगितलं. तू एक काम करायचंस, काही झालं तर ती फाईल हुडकायचीस. एकदा का फाईल सापडली की कळेल की खरं काय खोटं काय. मामा तुम्ही म्हणताय तसं त्या फाईल मध्ये असेल तर काही टेन्शन नाही. पण जर का तसं नसेल तर नक्कीच काहीतरी गोलमाल आहे. उद्या सकाळी जाऊन त्याची अख्खी खोली उलटी पालटी करते. काही झालं तरी ती फाईल सापडायला पाहिजे. हाँ हॅलो अक्षरा, अगं काय झालं? काय गडबड नाही ना? हो अहो गडबड होऊ नये म्हणूनच फोन केलाय. म्हणजे सकाळी आपल्याला मामांनी एकत्र बघितलंय तेव्हापासून डोक्यात राहिलंय माझ्या हे. आपल्या प्लॅनवर पाणी नाही फिरणार ना? अगं अक्षरा नको काळजी करूस तू, आणि असली भीती बी मनात ठेवू नकोस. आणि काय झालंच ना तर आपण घेऊ की सावरून. ते आहेच हो, पण राहून राहून मनात एक शंका येते माझ्या. आणि ते जर मामींपर्यंत पोचलं ना तर सगळं अवघडून बसेल. म्हणजे घरच्यांना कळलं तरी एक वेळ समजून घेतील, पण हे सगळं मेनकापर्यंत पोचलं तर अवघड होईल सगळं. त्याआधी आपल्याला काहीतरी करायला हवं. मग आता तूच सांग काय करायचं ते. मला असं वाटतं आपण आपलं बाहेर भेटणं बंद करूयात. आपण बाहेर नको भेटायला. अगं अक्षरा हे पुढचं झालं, पण त्याआधीच मामानं समजा सांगितलं असेल तर